श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच मनमोहक संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन नक्कीच दाबा. आणि स्वामी भक्तांनो, आज हा स्वामी संदेश मोजून 20 मिनिटे मन लावून ऐका. तुम्हाला नक्कीच अनुभव येईल आणि तुम्हाला मोठी गोड बातमी सुद्धा मिळेल आणि तुमच्या मनातील मोठी इच्छा सुद्धा लवकरच पूर्ण होईल. त्यामुळे संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. स्वामींकडे एकच प्रार्थना करा, स्वामी मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग दाखवा आणि त्या मार्गावर चालताना माझा हात सोडू नका. त्या मार्गात आलेल्या संकटांना समोर जाण्याची, त्यांना 2 हात करायची ताकद मला द्या. आणि तुम्ही सोबत आहात, सगळं काही ठीक आहे, तुमच्याशिवाय कोणतीच गोष्ट नीट नाही स्वामी समर्था. आणि तुम्ही असेच आमच्या पाठीशी राहा. स्वप्न पाहणारे डोळे जरी माझे असले ना, तर त्या स्वप्नांना आकार देणारे स्वामी तुम्ही स्वतः आहेत आणि तुम्हीच मला घडवत आहात. एवढंच माझं मागणं तुमच्याकडे आहे की मला सुखात, आनंदात आणि निरोगी ठेवा. हीच तुमच्या चरणी प्रार्थना. आणि मित्रांनो, तुम्हाला जर स्वामींवर खरंच विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि एक लक्षात घ्या, स्वामी तुम्हाला सर्वांना सुखी, समाधानी, निरोगी ठेवो, हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करतो. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जास्त चिंता करत बसू नका, कारण त्यामुळे आपला प्रत्येक गोष्टीवरचा ताबा सुटत जातो आणि मग शेवटी येतं ते नैराश्य. आणि त्यापेक्षा भक्ती करा, मनाला शांती आणि समाधान तुम्हाला नक्कीच मिळेल आणि तुम्ही अगदी सुखी, आनंदी होऊन जाल. आयुष्य समाधानाने आणि आनंदाने जगायचं असेल तर जे चांगलं घडतंय ते आठवत राहावं आणि जे वाईट घडतं ते विसरण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न केला पाहिजे आणि ते विसरत राहिलं पाहिजे. नक्कीच तुम्ही जीवनात भरपूर काही पुढे जाल. जिंदगीत वाट्याला आलेल्या भूमिका अगदी आनंदात निभावण्यात, कारण एखादा दिवस प्रत्येकाची जिंदगी इथे एखादी कहाणीच होऊन जाणार आहे, एवढं मात्र निश्चित आहे. आणि प्रत्येकाला जायचंय, त्यामुळे आनंदाने जगा आणि समाधानी आणि सुखी राहा. जेव्हा सर्व संपले असे वाटते तेव्हा प्रयत्न शिल्लक असतात आणि हेच प्रयत्न आपल्याला यशस्वी बनवत असतात. आणि त्यामुळे प्रयत्न करणे तुम्ही कधीच सोडले नाही पाहिजे आणि प्रयत्न करत राहिले पाहिजे. बस एवढंच तुम्ही मनात ठाम राहायला पाहिजे. समोरच्याला दुःख होईल असं कधी बोलू नका, कारण आग जरी थंड झाली तरी निखारा मात्र काही काळापर्यंत जळतच राहत असतो, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही कोणाचं मन अजिबात दुखवू नका. आयुष्य कठीण आहे, पण तक्रारी करून ते सोपंही होणार नाही. म्हणून फक्त आपल्या हातात एवढंच आहे की आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे. जीवनात चांगली वेळ घाम गाळल्याशिवाय कधीच येत नाही. इमानदारीने मेहनत केली की वेळ वाईट कधीच होत नाही, हेही तितकंच खरं आहे. म्हणून वेळ चांगली असेल किंवा वाईट असेल, पण आपला साधेपणा आणि आपला इमानदारी कधीच सोडू नका. स्वतःचं साम्राज्य बनवायचं असेल तर कासवाच्या गतीने का होईना, पण रोज थोडं थोडं प्रयत्न करत राहायचं. साम्राज्य काही एक दिवसात बनणार नाही, पण एक दिवस आपल्या प्रयत्नांनी ते नक्कीच बनेल, हे मात्र तितकंच खरं आहे. आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे आपण जर हताश होऊन बसलो तर मग पुढे आयुष्यात येणारी सुखे आपल्यावर रुसून निघून जातील आणि मग ते आपल्याला भेटणारही नाही, एवढंच खरं आहे. स्वतःपेक्षा जास्त महत्त्व कुणालाच देऊ नये, कारण आपल्याला सवय असते समोरच्याला इज्जत द्यायची, पण सगळ्यांनाच सवय नसते आपण दिलेली इज्जत स्वीकारायची. कारण कसं असतं, गाढवाला तूप दिलं की ते पचत नाही, त्याला उकरंडाच फुकायला लागतो. मग तसं लोकांचं पण असतं. त्यामुळे फक्त फॅमिली मेंबर सोडले तर बाकी पूर्ण जगात फक्त प्रॅक्टिकल जगायचं तर निभावत लागेल. एवढंच तुम्ही जगलं पाहिजे आणि तसंच तुम्ही राहिलं पाहिजे आणि सर्वांसोबत त्यांच्या स्वभावासारखंच तुम्ही वागलं पाहिजे. जवळच कोणी रुसला, रागवलं तर मग त्याची समजूत काढण्यात पुढाकार घ्या, कारण आडमुठेपणाच्या लढाईत दुसऱ्याचं ऐकून एक चांगलं नात्याचं वाटोळं नक्कीच व्हायला वेळ लागत नाही, हे तितकंच खरं आहे. आयुष्यात खूप अडचणी आहेत, पण तरी मी नेहमी हसत असतो. वेळच तर आहे ना, निघून जाईल, हेच मी स्वतःला पटवून देत असतो आणि हेच तुम्ही पण पटवून द्यायला शिका, कारण वेळ निघून गेली की सर्व आपल्या जवळ येतील, हेही तितकंच खरं आहे. प्रत्येक गोष्टीत संयम ठेवा. जर काही चांगलं व्हायचं असेल तर वेळ हा लागतोच. एकाच दिवसात सगळं काही सक्सेस होत नाही, मग त्याला फक्त तुम्ही संयम राखला पाहिजे आणि संयम राखलं तर सर्व काही नीट होईल. आपलेही आपले राहत नाही आपल्याकडे पैसा नसल्यावर, बाकीच्यांचं काय, विषय घ्यायचा तेव्हा साथ देतील म्हणून लक्षात घ्या. म्हणून ते पैसा असल्यावर सर्व लोक
आपल्या जवळ येत असतात. म्हणून तुमच्याजवळ पैसा असणंही तितकं महत्वाचं आहे. जिथे श्वास सुद्धा आपला नाही तिथे ते माझं म्हणण्यात काही अर्थ नाही. कारण इथे घेतलेला श्वास सुद्धा इथे सोडून जावा लागतो, हेही तितकंच खरं आहे आणि 100% खरं आहे. म्हणून मावळणारा प्रत्येक दिवस सांगतो हा तुझा अंत नाही, आणि उगवणारा प्रत्येक दिवस सांगतो की तुझी सुरुवात आहे. त्यामुळे कधीच नाराज राहायचं कारण नाही, कारण दिवस बदलतात तशी परिस्थिती सुद्धा बदलत असते. आणि म्हणून सर्व काही बदलणार आहे, फक्त तुम्ही जिद्द सोडू नका आणि चालत राहा. तुम्ही जे काम करताय ते पूर्ण झाल्याशिवाय कोणालाही सांगू नका, नाहीतर नकारात्मक लोकांच्या विचारांचा तुमच्या कामावर परिणाम देखील होत असतो. म्हणून हे कलियुग आहे, इथं तुम्हाला नक्कीच नजर लावणारे जास्त भेटतील आणि ते असतातच. मग त्यांना तुम्ही मागे सोडून जा आणि पुढे चालत राहा. लोकांचे सल्ले घ्या, कारण ते फुकटमध्ये सांगू शकतात, पण निर्णय मात्र स्वतःच्या विचाराने घ्या, कारण तेच आपल्याला आयुष्याला वळण देत असतात. आणि लोकांचं ऐकून जर आपण करत बसलो तर आयुष्यात मोठा भूकंप घडायला वेळ लागत नाही, मग लागतं कारण. आणि आजकाल कुणालाच कुणी आपल्या स्वतःच्या पुढे गेलेलं बघवत नाही, कारण हे कलियुग चालू आहे. म्हणून आम्ही चांगलं आहे हे देव बघतोय, आणि तुम्ही आमच्याशी किती वाईट वागतायत हे पण देव बघतोयच की, असं आपण लोकांना म्हणत असतो. फक्त विषय वेळेचा बाकी आहे, आणि एकदा का वेळ आली की मग तुम्हाला पण तुमची खरी ती हकीकत कळणार आहे. आणि परमेश्वरावर आपला फक्त नितांत आणि निर्मळ मनाने विश्वास असायला हवा, बस एवढंच हवं. समोरचा व्यक्ती प्रत्येक वेळी तुम्हाला समजून घेईल या भ्रमात राहू नका, कारण इगो आजकाल प्रत्येकाजवळच आहे हे लक्षात ठेवा. इथेच कमवायचे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आले ना मित्रांनो, तरी देऊ नका, पण एक गोष्ट मात्र मनात तुम्ही ठाम करून घ्या, कोणाचं मन मात्र नक्कीच दुखवू नका, कारण माणुसकीचं मोल हे नक्कीच मोठं आहे बरं. आणि पैसा प्रत्येक ठिकाणी कामाला येत नाही, म्हणून पैसा फक्त गरजेपुरता कमवायचा असतो. नातं टिकवता येत नसेल तर हरकत नाही, पण व्यक्तीचं मन दुखवण्याची चूक पण करू नये, कारण जेवढा त्रास त्याचं मन दुखल्यावर होतो ना, त्याचा दुप्पट त्रास नंतर आपल्याला सुद्धा होतो. कारण हा नियतीचा फेरा असतो आणि तो सगळीकडे सारखाच असतो. तिथं कोणतेही कॉम्प्रोमाइज होत नाही आणि कोणाचाही वशिला चालत नाही आणि पैसेही तिथं चालत नाही, कारण हे सर्व देवाच्या हातात असतं. म्हणून तुम्ही चांगल्या मनाने आणि चांगल्या प्रकारे वागलं पाहिजे. आपल्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं अशी मानसिकता ज्याची असते ना, त्यांना आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा समाधान मिळतं. आणि ज्यांना दुसऱ्यांचं वाईट झालेलं बघायची सवय असते त्यांच्याकडे कितीही पैसा असू द्या, समाधान आणि सुख कधीच नसतं. कायम त्यांना नुसती पैशांची हाव ही फक्त लागलेली असते, हेही खरं आहे. सुख आपल्या हातात नाहीये, पण सुखाने जगणं आपल्या हातात नक्कीच आहे. कोणाकडून कसलीच अपेक्षा ठेवू नका, जे मिळतंय तोच देवाचा प्रसाद आहे, म्हणून आनंदाने स्वीकारा. आणि दुसऱ्यासारखं जगायचा विचार कराल तर मग सुख ही मिळणार नाही आणि समाधानही नक्कीच तुम्हाला मिळणार नाही, हेही लक्षात ठेवा. म्हणून वाईट वेळेमध्ये स्वतःला सांभाळून घ्या आणि आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका, कारण हीच वेळ असते जी तुमचं आयुष्य बदलून टाकत असते आणि तीच वेळ तुम्हाला पुढे घेऊन जात असते. म्हणून त्या वेळेला तुम्ही नमायला शिका आणि पुढे जायला शिका. ताकद, सत्ता, तारुण्य, पैसा या सगळ्यांना एक्सपायरी डेट असतेच, पण जसा दिवस रोज बदलत असतो तशी बाकीची गणित सुद्धा बदलत असतात. त्यामुळे नेहमी विनम्र राहा आणि संयम फक्त तुम्ही तेवढा ठेवा. संकटाचा जास्त विचार करत बसलात तर मग त्रासच होतो, त्यापेक्षा त्या आलेल्या संकटाला भिडत राहिलं तर मार्ग मिळतातच. बदल हा सोपा नसतो, पण तो करणं गरजेचं असतं. नाहीतर जुनाट झालं आहे म्हणून लोक अडगळीत टाकून देतात आणि मग विचारत सुद्धा नाही आणि आपल्याला काही बोलत सुद्धा नाही. खरं बोलायची आणि वागण्याची हिंमत ठेवा. जगाला नाही पण तुमच्याच मनाला मोठं समाधान नक्कीच तुम्हाला मिळेल, आणि तुम्ही समाधानी असलात तर नक्कीच तुम्ही सुखी असाल आणि आनंदात असता. जिथं प्रगती असते तिथं निंदा ठरलेलीच असते. म्हणून कोणी काय बोलायचं याचा कधीच विचार करायचा नाही, फक्त आपण आपल्या मार्गानं निमूटपणे चालत राहायचं. एकदा हव्या असलेल्या गरजा पूर्ण झाल्या की कोणी कोणच जिवलग राहत नाही. आपल्या पाठीमागे तरी वाईट बोलतील किंवा आपल्याला सगळं सरळ धोका देऊन तरी मोकळे होतील अशी लोक असतात. म्हणून आपण आपल्या मनामध्ये आणि आपल्या मनासारखं जगलं पाहिजे. समाज समजवण्यापेक्षा कधीतरी समजून घेणं हे जमायला हवं, आणि नेहमीच माझं सगळं खरं म्हणून चालत नाही. म्हणून तसंही आपण केलं नाही पाहिजे. आणि दुसऱ्यांचं काय चाललंय हे बघत बसण्यापेक्षा आपलं आयुष्य किती सुंदर आहे आणि ते अजून सुंदर कसं बनवता येईल याच्याकडे मजबूत लक्ष द्यायचं. आणि लोकांचं बघून वागायचं ठरवलात ना तर आयुष्यात दुःखीच राहाल आणि कायम दुःखच तुम्ही भोगत राहाल, एवढं मात्र निश्चित कराय. आयुष्यात आलेली अनेक संकटे
जेव्हा आपल्याला नकळत टळून जातात, ती टळून गेलेली संकट म्हणजेच परमेश्वराची कृपा असते. आणि त्यामुळे स्वतःवर आणि देवावर निसंकोचपणे विश्वास ठेवून वाटचाल करत राहण्याची आपल्याला सवय झाली पाहिजे. म्हणून एक लक्षात या, आनंद देणाऱ्या माणसांना आणि आशीर्वाद व्याज मिळत राहतं. म्हणून मात्र दुसऱ्याला वेदना देणारे लोक जन्मभर तळतळाचे हप्ते नक्कीच भरत असतात. म्हणून आपण नक्कीच कर्म हे जमवलं पाहिजे. जगासमोर कितीही देखावा केला तरी कर्म हे कर्मच असतात. आज ना उद्या ते नक्कीच आपल्याला भोगावे लागत असतात. जीवन खूप सुंदर आहे, त्याला चिंतेत घालू नका. एकदा हरलात म्हणून खेळ अर्ध्यावर सोडू नका. एकाने विश्वास तोडला म्हणून सगळ्यांना त्यांच्यासारखंच समजू नका. आणि सगळंच मनासारखं होणार नाही, पण कधी ना कधी नक्कीच आपल्या मनासारखं दिवस येईल आणि असेल तेव्हा मात्र आनंद लुटायचं नक्कीच तुम्ही विसरू नका आणि आनंद लुटत चला. ज्यांचा स्वभाव आणि अंतर्मन मुळातच खराब आहे अशा लोकांना समजून घेण्यात काहीच अर्थ नाही. कारण समुद्र हा खारट आहे आणि खारटच राहील. आणि त्यात कितीही साखर टाका, गोड ते होणार नाही हे मात्र निश्चित कराय. म्हणून जशाला तसं तुम्ही वागायला शिका. लक्षात ठेवा, वेळ कधीच पुरावा किंवा साक्ष मागत नाही, ती सरळ शिक्षा देते. हे कराय. आयुष्यात पडझड तर चालूच राहते, म्हणून आपण धडपड करायची, कधी सोडायची नसते. हे लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे तुम्ही आयुष्यात पुढं चालत राहिलं पाहिजे. आयुष्यात कधीतरी एकांतात बसून याचा विचार करा की आपण नसलो की सर्वात जास्त फरक कुणाला पडेल. बस त्या व्यक्तीसाठी तुम्ही नक्कीच जगायला शिकलं पाहिजे आणि त्या व्यक्तीसाठी तुम्ही जगलं पाहिजे. जन्म एकदाच आहे आणि जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत हे तुझं माझं चालणार आहे. मेला की तो खूप चांगला होता, त्याच्यासारखं कोणीच नव्हतं असं लोक म्हणतात. म्हणून जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपल्या आयुष्याचा आनंद घ्या आणि कोणाचाही विचार न करता पुढे तुम्ही आयुष्यात चालत राहा. स्वामींच्या दारात प्रत्येकाला न्याय असतो. आपण जर एखाद्याची गोड बोलून फसगत करत असाल तर असे समजू नका काही होत नाही. त्याच्यापेक्षा दुप्पट तुमच्याकडून परतफेड करून घेतली जाणार आहे एवढंही निश्चित आहे. एवढं मात्र लक्षात ठेवलं पाहिजे आणि तुम्ही ते कायमस्वरूपी तुमच्या ध्यानात आणि मनात ठेवलं पाहिजे. जसे चांगले दिवस जास्त काळ राहत नाहीत तसेच वाईट दिवस सुद्धा जास्त वेळ थांबत नाहीत. फक्त आपण संयमाने राहायचं असतं. जर का आपण संयम सोडला की एक दिवस अजून वाईट होत असतो आणि वाईटाच्या मार्गाला आपण जात असतो. आपल्याच माणसाची बेईमानी करून मिळालेलं सुख जास्त काळ आनंद देत नाही आणि एक दिवस तुमच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. कारण वेळ सगळ्यांची देत असते आणि ती सगळ्यांवरच असते. म्हणून त्यानुसार तुम्ही वागायला शिकू नका आणि प्रत्येकासोबत प्रेमाने वागायला शिका. नात्यांची कदर पैशांपेक्षा जास्त करा, कारण त्यांना गमावणं सोपे असते पण पुन्हा कमावणं फार अवघड असते. वेळ आणि आपली माणसं या दोघांनी एकाच वेळी दुःख दिलं की माणूस फक्त बाहेरूनच नाही तर आतून सुद्धा दगडाच्या काळजाचा नक्कीच तो होऊन जात असतो. आणि आयुष्यात मनासारखं कोणालाच जगता येत नसते. म्हणून परिस्थितीनुसार जगायला शिका, म्हणजे त्रास तुम्हाला अजिबात होणार नाही आणि तुम्ही मन मोकळेपणाने जगू शकाल. रात्र सकाळची वाट पाहत नाही, सुगंध हवामानाची वाट पाहत नाही. जे काही सुख मिळेल त्याचा उपभोग घ्या, कारण आयुष्य कधीच वेळेची वाट पाहत नाही, ते कधीही संपू शकतं. दुसऱ्याला दुखवून आपल्याला कधीच सुख हे लाभत नसतं. म्हणून दुसऱ्याला दुःख कधीच आपण दिलं नाही पाहिजे आणि चांगलं सगळ्यांशी वागलं पाहिजे. जेव्हा काही माणसांना तुमचे दिल चांगलं सहन होत नाही तेव्हा ते इतरांना काही पण तुमच्याबद्दल वाईट सांगायला सुरुवात करत असतात. म्हणून आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर स्वतःला भाग्यवान तुम्ही नक्कीच समजलं पाहिजे. आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावले भेटून जातील आणि ते तुमच्याकडेच येतील आणि तुम्हाला त्यांच्याकडे जाण्याची गरज भासणार नाही. मनासारखं जगून घ्या मित्रांनो. एकदा का जबाबदारी अंगावर पडली मग खायला सुद्धा तुम्हाला टाइम मिळत नसतो. आणि जबाबदारी हे नक्कीच कष्टमय असतात आणि कष्ट तुम्हाला करावेच लागतील तरच तुम्हाला चांगले दिवस बघायला मिळतील. बऱ्याचदा पाहिजे तसं मनासारखं आयुष्य जगता येत नाही, कारण आयुष्यातले बरेच छंद जबाबदारीच्या ओझ्याखाली सोडून द्यावे लागतात आणि ते नक्कीच आपल्याला प्रत्येकाला अनुभवायला मिळत असेल. स्वभाव कितीही चांगला असू द्या, लोक तुम्हाला तेव्हा चांगलं म्हणतील जेव्हा तुमच्याकडून त्यांचं काहीतरी काम होत असेल. आणि नाहीतर कुणाचं चांगलं झालेलं बघायला कुठं कुणाला वेळ आहे आजकाल. आणि ते कुणाला वाटत नाही की कुणाचं चांगलंही व्हावं. आपण किती आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरी नियतीने मांडलेला डाव आणि ठरवलेला शेवट आपल्याला स्वीकारावा लागत असतो आणि तो शेवटी खरा ठरत असतो. म्हणून नियतीपुढे झुकायला नक्कीच तुम्ही शिकलं पाहिजे आणि नियतीपुढेच फक्त तुम्ही झुकलं पाहिजे आणि कर्म चांगले केले पाहिजेत.
दुसऱ्याला दुःख देऊन मिळालेला आनंद कधीच समाधान देऊ शकत नाही. देव कधी ना कधी त्या गोष्टीची दुप्पट परतफेड नक्कीच आपल्याकडून करून घेत असतो आणि ती फेड नंतर आपल्याला भोगावीच लागत असते. एवढं मात्र तुम्ही नक्कीच मनात ठाम लक्षात ठेवलं पाहिजे. कटू आहे पण सत्य आहे. दिखावा करणाऱ्यांच्या आयुष्याचा वेळ निघून गेल्यानंतर खूप मोठा तमाशा होत असतो, हेही खरं आहे. म्हणून आयुष्यात काही जवळचीच लोक आपल्याला अडचणीत आणून आपलेच परीक्षा घेत असतात, हेही लक्षात ठेवा. इतर लोक स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या भावनांचा विचार करत नाही, तर मग आपण का लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार करत बसायचा. आपलं आयुष्य आपण आनंदी जगायचं आणि मनसोक्त जगायला शिकायचं. आपली परिस्थिती आपल्यालाच बदलावी लागते, त्यामुळे लोक काय बोलतील हा विचार कधीच करायचा नसतो आणि तो करायचाही नसतो. धुंदी येणं हानिकारक असतं, मग ती झोपेची असो किंवा पैशांच्या झोपेची धुंदी असो. जीवनात त्रास करू शकते, तर पैशाची धुंदी नाती उद्ध्वस्त करत असते. दुसऱ्याचा ऐकून आपली नाती खराब करू नका, कारण नाती आपले असतात आणि दुसऱ्यांचाही नाही. आणि लोक पण अशी असतात, चांगलं चाललेले संबंध बिघडतील किंवा हेच बघतात आणि त्यासाठी एकाच दोन सांगायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. आणि अशीच लोक असतात आणि त्यांच्या पाठीमागे आपण कधीच धावायचं नाही. आपण आपल्या मार्गाने चालत राहायचंय. इमानदारी आणि खरं वागण्याची सजा कधी कधी वनवास सुद्धा मिळते. जुनं आहे पण हेच खरं आहे, एवढंही निश्चित आहे. म्हणून दिलेलं घेतलेलं एक वेळ विसरता येतं, पण मनाला लागलेले शब्द माणूस कधीच विसरत नसतो आणि ते कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहायला लागतात. भक्ती करायला लाजू नका आणि अंधश्रद्धेचे कधीच गुलाम होऊ नका. देवाचं न कळत का होईना लक्ष आहे आपल्यावर. आपण फक्त नीतिमत्ता आणि भ्रष्ट झाल्यासारखं वागू नका आणि चांगलं फक्त वागा. एवढंच फक्त तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. आणि 2 वेळेस नक्कीच स्वामी समर्थांचं नाव आपल्या मुखात तरी आलं पाहिजे आणि त्यांचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, उत्तर देणे अवघड नसतं, फक्त वाद नको म्हणून कधीतरी गप्प बसावं लागतं. चूक नसताना सुद्धा नको नको ते ऐकून नक्कीच माणसाला घ्यावं लागतं आणि आपण ते नक्कीच ऐकूनही घ्यायला पाहिजे. आयुष्यात अनेक ठिकाणी तुमच्या अश्रूपेक्षा तुमचं खंबीर राहणं महत्त्वाचं नक्कीच ठरत असतं आणि ते तसं ठरायलाही हवं. तेव्हाच आपल्याला भरपूर अनुभव त्यातून येत असतात. काही गोष्टी उशिरा मिळतात पण सर्वोत्तम मिळतात. तोपर्यंत अंगात सहनशीलता असावी लागते, कारण कठीण काळातच लोक जास्त त्रास आपल्याला देत असतात आणि तो त्रासही आपण सहन करून घेतला पाहिजे आणि सहनशक्ती आपल्यात ठेवली पाहिजे. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज आपल्याला नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी. परमेश्वर आपल्याला काटाही टोचू देणार नाही, हेही तितकंच खरं आहे. आणि काटा काय, तो आपल्या सगळ्या मार्गातील काटे सुद्धा काढून टाकू शकतात. म्हणून देवावर फक्त विश्वास ठेवायला शिका, ते सर्व काही आपल्याला देतील. रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवू नका, कारण रानातील तण पिकाला त्रास करतं आणि मनातील ताण हा आपल्या आनंदाचा सर्वनाश करतो. त्यापेक्षा स्वामींचे नामस्मरण हे चांगलं आहे आणि सर्व ताण तणाव पासून मुक्त तुम्ही राहायला शिकाल. फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करायला शिका. तुम्हालाही याचा अनुभव नक्कीच येईल. अपेक्षा आणि विश्वास चुकीचे कधीच नसतात. फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण अपेक्षा कोणाकडून करायची आणि विश्वास हा कोणावर ठेवायचा असतो. ते पूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे. लोकांमध्ये सुख शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये अस्तित्व शोधा. लोक प्रेमाची नाही तर पैशांची भुकेली असतात. मतलबी दुनियेत सुख शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये शोधा. आयुष्य एकदाच आहे, कोणीच कुणाचं नसतं आणि जिथं विश्वास जास्त असतो ना, तिथे विश्वासघात पण सर्वात मोठा होत असतो. हे तितकंच खरं आहे. स्वामी भक्तांनो, अक्षरातून निघतात भावना आणि भावनेतून वाहते ते प्रेम आणि प्रेमातून बनत असते जीवन. आणि हे जीवन म्हणजे तुमच्यासारखी प्रेमाची माणसं आणि तुम्ही सतत आनंदी राहावं, हीच माझ्या मनाची इच्छा आहे. आणि स्वामींचरणी हीच आपण प्रार्थना करूया आणि सर्वजण सुखी आनंदी आणि मनाने श्रीमंत असावे, हेच स्वामींचरणी प्रार्थना. हे लक्षात घ्या, किती उंच उडण्याचा प्रयत्न केला तरी कावळ्याला गरुड होता येत नाही. तसंच तुम्ही किती आम्हाला कावळ्यासारखं चोच मारायला प्रयत्न केला तरी आमची प्रगती कधी थांबवू शकत नाही, असं आपण काही मनामध्ये विचार करत असतो आणि ते ठीक सुद्धा आहे. म्हणून एवढं कायम लक्षात ठेवायचं आणि आपण चालत राहायचं आणि जगात आपण कधीही थांबायचं नाही आणि 4 चौघात आपण उठून दिसलं पाहिजे. तुम्ही जे प्रेम आपुलकी देताय ते समोरच्याकडून मिळतच अशी अपेक्षा कधीच तुम्ही ठेवू नका, कारण तुमच्यासारखं हृदय प्रत्येकाकडेच नसतं आणि काही लोक अशीच असतात. म्हणून आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितकं शक्य आहे तितकं सत्य हे आहे की आपल्याला जवळ करणारे सुद्धा भरपूर आहेत आणि ते म्हणजे आपले स्वामी समर्थ आहेत. आणि ते आपल्याला त्यांच्या जवळ करून घेतात आणि आपले सगळे दुःख नाहीशी करून घेतात. भक्तीचे नाव
श्री स्वामी समर्थ आहे आणि शक्तीचे नाव श्री स्वामी समर्थ, आनंदाचे नाव श्री स्वामी समर्थ, संकटातला आधार म्हणजे श्री स्वामी समर्थ, सुखाचे धाम म्हणजे श्री स्वामी समर्थ आहेत आणि तेच आपले सर्व काही आहेत. लोकांचं बोलणं जास्त मनाला लावून घेऊन आपलं आयुष्य कधीच दुःखी करायचं नाही, कारण जे लोक तसे चुकीचे असतात ते दुसऱ्यांच्या आयुष्यात भरपूर काही गोष्टी या चुकीच्या घडवत असतात आणि चुकीच्या करत असतात. दुसऱ्याला जास्त शिकवायच्या आधी लागू नका, कारण आपल्याकडून शिकून आपल्यावरच डाव करण्याची संख्या भरपूर काही मोठी असते आणि ते आपण नक्कीच या आयुष्यात आपण समजून घेतलं पाहिजे आणि आपल्या लक्षात आपण आणून घेतलं पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, नात्यांमध्ये अपेक्षा असण्यापेक्षा नक्कीच त्यात भावना चांगल्या असायला हव्या. सुखाच्या शोधात आयुष्य गमावण्यापेक्षा समाधानी तुम्ही राहायला शिकलं पाहिजे आणि जे आपल्याकडे आहे त्यात सुख समाधान आपण मानलं नक्कीच पाहिजे. पराभव व अपमान यशस्वी होण्याची सुरुवात असते हे नक्कीच शिकायला पाहिजे आणि पराभव झाले तरच आपल्याला मोठे यश हे गवसते. नको तिथे बोटं करण्यापेक्षा योग्य ठिकाणी वोट करणे नक्कीच तुम्हाला जमलं पाहिजे आणि नक्कीच तुम्ही चांगल्या व्यक्तीला पुढाकार दिला पाहिजे. योग्य ठिकाणी जिंकण्यासाठी अयोग्य ठिकाणी हार स्वीकारावीच लागत असते आणि आकाशातल्या चंद्रावर तर सर्व प्रेम करतात, पण मला तर सोबतच्या चंद्रावर प्रेम आहे आणि ते तुमच्या लोकांसोबत आणि आवडीच्या लोकांसोबत तुम्हाला असायला हवे असलेले गमावले असेल तर कदाचित तुम्हाला ते मिळेल आणि जे तुम्ही स्वप्नात सुद्धा पाहिलेले नसेल. फक्त तुम्हाला संयम ठेवण्याची गरज असते. संकटे जरी मोठी असली तरी सोबत मात्र पक्की ठेवा आणि सोबतीचे लोक चांगले ठेवा. लढाई शिक्षणाची असो किंवा अस्तित्वाची, संघर्ष तुम्हाला करावाच लागणार आहे आणि जीवनात सगळ्यांना संघर्ष आहेच. म्हणून नातं मिळवण्यापेक्षा नातं जोपासणं हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणून जबाबदारीच्या ओझ्याखाली आयुष्यातली कित्येक स्वप्न ही चिरडली जात असतात. म्हणून आपण आपल्या स्वप्नांसाठी नक्कीच जगलं पाहिजे आणि स्वप्नच आपल्याला भरपूर काही पुढे घेऊन जाऊ शकतात. म्हणून स्वप्नांच्या पाठीमागे आपण राहिलो पाहिजे आणि स्वप्नामध्ये आपण नक्कीच जगायला शिकलो पाहिजे. स्वप्नच आपल्याला भरपूर काही देऊ शकतात आणि स्वप्नच आपल्याला भरपूर काही पुढे घेऊन जाऊ शकतात. म्हणून स्वप्नासाठी नक्कीच आपण जगायला शिकलं पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या पुढे दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं अशी मानसिकता ज्याची असते त्यांना आयुष्यात छोट्या मोठ्या गोष्टी सुद्धा समाधाने मिळत असतं आणि ती लोक खूप पुढे जात असतात, कारण त्यांना दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये नक्कीच चांगलं व्हावं अशी त्यांची भावना असते आणि ती भावनाच त्यांना भरपूर काही आयुष्यात पुढे घेऊन जात असते. आणि तसेच जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणून ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. स्वतःला शांत तरी ठेवायचं किती, जे येतोय तो त्रास देऊन जातोय आणि तो त्रास आपण नक्कीच सहन करतोय आणि तो त्रास सहन न करता आपण पुढे जात राहिलं पाहिजे आणि आयुष्यात अगदी आनंदात जगणं पाहिजे. आयुष्य हे खूप मोलाचं आहे आणि ते आपण अगदी प्रेमाने जगलं पाहिजे. बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला, कुठेही कसे घ्यावे स्वामी नाम, राहतील स्वामी पाठीशी ठाम. आणि आपल्या पाठीशी स्वामी हे काळंकाळ राहतील आणि टिकून राहतील. तर आपली विश्वास आणि आपली स्वामींवरील निष्ठा ही कायम राहिली पाहिजे. कधी कधी नियती आपल्या मुद्दाम संकटात टाकत असते, कारण तिला पण दाखवून द्यायचे असते, बघ या हक्काचे कोणतरी आहे व परके कोण, आणि आपल्याला ते समजवण्यासाठी त्या संकटात आपल्याला टाकत असते. म्हणून आपल्याला तेही आपण शिकून घेतले पाहिजे आणि आपण कुठे संकटात पडू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. वेळ आणि आपली माणसं या दोघांनी एकाच वेळी दुःख दिलं की माणूस फक्त बाहेरूनच नाही तर आतून सुद्धा दगडाच्या काळजाचा तो होऊन जात असतो आणि मग आपण भरपूर आयुष्यामध्ये काहीतरी झेप घेण्याचं आपण सामर्थ्य निर्माण करत असतो आणि आपण आयुष्यामध्ये भरपूर पुढे जाणार असतो. मन, भावना, शब्द जिथे एकरूप होतात तिथे भक्ती म्हणजे काय हे वेगळं सांगावं लागत नाही. म्हणून मनापासून आणि काळजीपासून आपण देवाची भक्ती केली पाहिजे आणि निर्मळ मनाने ती केली पाहिजे, तरच ती देवापर्यंत आपली भक्ती पोहोचत असते. जी झुंज तू खेळतो आहे मनाशी त्यात तुला मार्ग दाखवणार आहे मी, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असं अभयवचन स्वामी आपल्याला देत आहेत. फक्त ते अभयवचन आपण सांभाळून ठेवलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. नको हो उदास, मी तुझ्या आहे आसपास, डोळे बंद करून बघ, कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. आणि तो विश्वास म्हणजे आपले स्वामी आहेत आणि स्वामींवर विश्वास तुम्ही नक्कीच ठेवायला हवा. आणि स्वामींवर विश्वास असला की कुठलेही संकट आपल्यावर येत नाही आणि आली तरी ते आपल्यावर राहत नाही. ते संकट आपल्यावरून निघून जात असतात आणि आपल्याला सुखाचे आणि समाधानाचे दिवस हे नक्कीच येत असतात. आनंदात असल्यावर वचन देऊ नका, रागात असल्यावर उलट उत्तर देऊ नका,
आणि दुःखात कोणताच निर्णय घाई गडबडीने घेऊ नका, कारण या 3 गोष्टीतच लोक संधी शोधत असतात आणि तुम्हाला त्रास देत असतात हे मात्र निश्चित आहे. क्षणभर सुखासाठी आयुष्यभर जीवनाची वणवण नक्कीच माणसाला करावी लागत असते. म्हणून जेवढा पैसा धावा करता तेवढाच धावा देवाचाही करत जा, कारण तुम्ही कमावलेल्या पैशांचा उपयोग घेण्यासाठी एक आयुष्य लागतं आणि आयुष्याची व्हॅलिडिटी वाढवून देण्याची ताकद ही फक्त देवातच असते आणि देवच ते साध्य करू शकतात. आपण किती आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरी नियतीने मांडलेला डाव आणि ठरवलेला शेवट आपल्याला तो नक्कीच आपल्या मनापासून स्वीकारायला लागत असतो. म्हणून स्वामी म्हणत असतात, जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतोच कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. असं वचन स्वामींनी आपल्याला दिलं आहे. मग घाबरण्याची आपल्याला अजिबात गरज नसते. फक्त स्वामींवरचा विश्वास टिकून ठेवायचा असतो. बस एवढंच आपल्याला काम करायचं आहे आणि तेवढंच आपल्याला तो विश्वास टिकून ठेवायचा आहे. कुणाचा उपयोग करायचा असेल तर पहिल्यांदा फुगवलं जातं आणि नंतर लाथाडून वापरलं जातं आणि आजकाल जगाची हीच रीत झालेली आहे. म्हणून लोकांपासून तुम्ही सावध राहायला शिका आणि आपल्या मनाप्रमाणे जगायला शिका. काही लोकांना दुसऱ्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्यात फार रुची असते, पण त्यांना एक गोष्ट लक्षात येत नाही. एवढ्या गोष्टीसाठी आपण आपली बुद्धी वाया घालवतोय आणि जसं काय या गोष्टीसाठी मोठं मेडलच आपल्याला मिळणार आहे हेही त्यांना कळत नाही. पण ते लोक तसेच करतात आणि मुद्दामूनच करत असतात. एखाद्याचं दिसणं असणं आणि नसणं माणूस सगळं काही विसरतो, पण एक स्वभावच असा असतो जो काही लक्षात राहतो. ज्यामुळे माणूस एखाद्याच्या मनात शिरतो किंवा मनातून तरी उतरतो. आणि त्यामुळे स्वभाव नेहमी तुम्ही चांगला ठेवला पाहिजे आणि मन मिळवून नक्कीच ठेवला पाहिजे. आयुष्यात हसणं शिकावं लागतं, पण रडवायला तर लोक असतातच की जन्म झाल्यापासून, आणि ते आपल्याला रडवतच असतात. म्हणून विश्वासात गद्दारी धोका आहे. थोडं आमच्या वाट्याला जास्त झालं, पण वाईट त्या गोष्टीचं सुद्धा वाटलं नाही. दुःख फक्त एकाच गोष्टीचं वाटतं, हे सगळं आम्हाला आमच्या जवळच्या लोकांनीच जास्त दिलं आणि ज्यांच्यावर आमचा डोळं झाकून विश्वास होता. आणि मग तुम्ही लोक ओळखायला यात नंतर तुम्ही शिकलं पाहिजे आणि लोक ओळखल्यास शिकले की तुम्ही सर्व काही जग पाहिलंय असं आपण म्हणू शकतो. चुकूनही दुसऱ्याचं वाईट करू नका, दुसऱ्याबद्दल वाईट बोलू नका. देवसुद्धा तुमचं भलं केल्याशिवाय राहणार नाही आणि जर तुम्ही वाईट करत असाल तर वाईटही केल्याशिवाय देव नक्कीच राहत नाही. लोक काय म्हणतील या विचारात आपलं आयुष्य वाया घालू नका. आपलं आयुष्य आहे ते तिथं निर्णय सुद्धा आपण स्वतःच घ्यायचे आणि आनंद सुद्धा आपण स्वतःच लुटायचा. लोकांचं कायम असतं कुठेही कशाची चुका काढायच्या आणि नाव ठेवत बसायचं, आणि चांगलं चाललेलं असेल तर ते बिघडून टाकायचं हे लोकांचं काम आहे. पण आपण आपल्या मनाप्रमाणे आणि चांगलं वागलं पाहिजे आणि चांगलंच राहिलं पाहिजे. आजकाल जगाची रीतच झाली आहे, उपयोग येईल तोपर्यंत वापरायचं आणि एकदा का वापर संपला की त्याला असं ठोकरायचं जणू काही त्याची आणि आपली ओळखच नव्हती. आणि असंच काहीतरी लोक वागत असतात आणि त्यांनाही त्यांच्या कर्माची फळं भेटतही असतात. म्हणून दुसऱ्यांचे 1000 सल्ले ऐकण्यापेक्षा नक्कीच तुम्ही आपल्या लोकांचे आणि जवळच्या लोकांचे सल्ले हे ऐकले पाहिजे आणि त्यानुसार पुढे चालले पाहिजेत. मदतसाठी जोडलेले हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या हातांपेक्षा श्रेष्ठ असतात. म्हणून सर्वांना तुम्ही मनापासून आणि निर्मळ मनाने मदत केली पाहिजे. कोणतेही स्वप्न नवसाने आणि देवापुढे बसून कधीच पूर्ण होत नाही. त्यासाठी दिवस रात्र कष्टही करावेच लागतात. मग देव आपल्याला त्यात साथ देतात आणि आपल्याला पुढे घेऊन जातात. फक्त त्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करावी की आम्हाला सुखी समाधानाने निरोगी ठेवा, एवढी स्वामींचरणी प्रार्थना. जो कष्ट करून शांत संयमी राहतो ना त्यालाच घरात नेहमी माघाराची भूमिका घ्यावी लागत असते आणि तोच व्यक्ती माघारी जात असतो. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. खेळ तुमचा नसतोच, खेळ सगळ्यात देवाचा असतो आणि सगळं काही देवाच्या हाती असतं. म्हणून देवाला नमस्कार केल्याशिवाय तुम्ही कोणत्या कामाची सुरुवातही देखील नक्कीच करू नका. प्रामाणिक व्यक्तीची किंमत लोकांना कधीच वेळ आधी समजत नाही. त्यांची किंमत एकतर वेळ आल्यावर समजते, नाहीतर मग वेळ निघून गेल्यावर समजते. पण तेव्हा त्या गोष्टीला खूप उशीर झालेला असतो आणि त्या लोकांनाही समजण्यासाठी खूप उशीर झालेला असतो. एक वेळ सरड्याने बदललेले रंग ओळखता येतात, पण माणसाने बदललेले रंग हे आपल्याला कधीच ओळखता येत नाही. म्हणून ते रंग तुम्ही ओळखायला शिकलं पाहिजे आणि ते रंग ओळखून तुम्ही आयुष्यात पुढे गेलं पाहिजे. एक छोटंसं भांडण होऊ द्या फक्त, लगेच लोक मी तुझ्यासाठी काय किती केलंय आणि काय केलंय याची हिशोब सांगतात. आणि म्हणून तर नात्यांची किंमत कधी शून्य होऊन जाते कळत सुद्धा नाही आणि मग ती नाती संपवण्याची वेळ येत असते. आयुष्याच्या पायऱ्या चढताना मी एक गोष्ट शिकलो, आपलेपणा दाखवून आपण आपलीच वाट लावून घेत असतो आणि आपल्याला कुणी जवळ करून घेत नाही. किती चांगला असला तरी प्रत्येक जण स्वतःचा स्वार्थ पाहतोच
मग तो घराचा असो किंवा मग बाहेरचा असो. आणि म्हणून जीवनामध्ये कधी आपण समाधानी राहायला शिकलं पाहिजे. सुखी आणि समाधानी मनुष्य भरपूर काही मिळवत असतो आणि आयुष्य चांगल्या पद्धतीने जगत असतो. मित्रांनो, कुणाचंही तेवढंच व्हायचं जेवढा समोरचा आपल्याला मानतो. नाहीतर उगीच गुंतून जाऊन आपली अवस्था जाळ्यात पकडलेल्या पक्षासारखी नाही करून घ्यायची. एवढंच तुम्ही शिकलं पाहिजे आणि ते समजून घेतलं पाहिजे. दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका, मनाचं बालपण आणि अंतर्गणातला देवपण. आणि हे सगळं संपलं की माणूसच संपला म्हणून समजायचं. म्हणून मनात नेहमी स्वामी समर्थांचे नाव ठेवायचे. तोंडावर गोड आणि पाठीमागे निंदा आजकाल जवळच्या लोकांचा आज खरा धंदा झालाय. आणि नक्कीच तुम्ही तुमच्या मनामध्ये कधीच कोणाविषयी दोष ठेवू नका आणि सगळ्यांचे चांगले आणि मनोभावाने वागा. स्वामी भक्तांनो, नशिबाची चाकरी करण्यापेक्षा कर्तृत्वाला आपल्या हाताखाली बाळगावं. आयुष्य जास्त सुंदर वाटतं. भविष्याचे चित्र काढण्यापेक्षा वर्तमानातलं चित्र पूर्ण करावं. आयुष्य जास्त सुंदर वाटत असतं. कायमचं मागण्या करण्यापेक्षा काहीतरी देऊन आपण पाहावं. आयुष्य मात्र जास्त सुंदर वाटत असतं. आपल्याला कोण हवंय यापेक्षा आपण कुणाला हवे आहोत हे सुद्धा कधीतरी पाहावे लागतं. आकाशातले तारे कधीच मोजून होत नाही. माणसाच्या गरजा कधीच संपत नाही. शक्य तेवढे तारे मोजून समाधानी आपण नक्कीच राहिलं पाहिजे. स्नेह आणि भावना जीवनात मोठी भूमिका बजावत असतात. जो इतरांचे दुःख स्वीकारतो तो माणूस असतो. अंधारात दिवा म्हणून कोणी कधी रस्ता दाखवेल कुणास ठाऊक. कारण संकटासमयी जो सोबत असतो तोच ईश्वर असतो आणि तोच देवता असतो आणि त्याला आपण स्वीकारलं पाहिजे. म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं टाईप करा. कोणाला दुःख देऊन मिळालेला आनंद कधीच सुख देऊन जात नाही, पण कोणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेले दुःख नेहमी कधीतरी सुख देऊनच जाते. म्हणून श्री स्वामी म्हणतात, जी व्यक्ती देवाच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेवते त्या व्यक्तीचे देव कधीच वाईट होऊ देत नाही आणि होऊ देणारही नाही. कारण देव सदा त्याच्या पाठीशी असतो. आणि स्वामीही आपल्याला तसंच म्हणत असतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि प्रत्येक संकटात स्वामी आपल्या पाठीशी असतात सुद्धा. म्हणून भावनेने मनाला जिंकता येते, प्रेमाने रागाला जिंकता येते आणि आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते. धीराने अपयशाला जिंकता येते तर माणुसकीने माणसाला जिंकता येते. म्हणून जे माणसं आपला विचार बदलू शकत नाही ते आयुष्यात काहीही करू शकत नाही. वाया घालवलेला वेळ आपलं भविष्य बिघडवत असतं. म्हणून चलबिचल करणाऱ्या शेळींपेक्षा शांत राहणारा वाघ केव्हाही चांगला असतो. आणि आपल्या वयापेक्षा आपले विचार कोणत्या वयातील आहेत हे महत्वाचे असते. आणि जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधीच सोडू नका. विजय हा नेहमी सत्याचाच होतो आणि सत्याचाच होणार सुद्धा आहे. म्हणून एकत्र आलं की सुरुवात होते, सोबत राहिलं की प्रगती होते आणि एकत्र काम केलं की लवकर आपल्याला यश मिळत असते. म्हणून वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो आणि तो मिळतो सुद्धा. म्हणून दगडाला शेंदूर लावून त्याचा देव करता येईल, मात्र माणसाला कोणता रंग लावावा म्हणजे त्याच्यापासून माणूस तयार करता येईल. आणि असा कोणताही रंग या जगात नाही. फक्त आपण जगामध्ये माणुसकी जपली पाहिजे आणि वागली पाहिजे. ज्या व्यक्तीजवळ समाधान, सहनशीलता आणि संयम असतो तो व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकतो आणि प्रत्येक यश मिळवू शकतो. म्हणून प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर म्हणजे शांत राहणे. आणि जो व्यक्ती जितका शांत आणि संयमी असतो त्याला यश हे जीवनात तितके जास्त मिळत असते. म्हणून कधीच कुणाला बेकाम समजू नये, कारण बंद घड्याळ सुद्धा दिवसातून 2 वेळा बरोबर वेळ दाखवत असते. म्हणून केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं नाही, तर बरेच नाती हे अहंकाराने सुद्धा तुटत असतात. म्हणून अहंकार आपण कधीही मनात आणायचा नसतो. वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका, कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या कधीतरी संपत असतात आणि त्यांना अंत हा असतोच. म्हणून खरं जग हे वाईट लोकांमुळेच कळते आणि ते वाईट लोक जेव्हा आपल्या संगतीत असतात तेव्हा जग आपल्याला समजत असते. म्हणून सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटत असतात. म्हणून बोलत चला आणि प्रत्येक विषय समोरच्याला तुम्ही मांडत चला. स्वतः कमावलेल्या पैशांनी एखादी वस्तू खरेदी करून बघा. तुमचे शोक हे आपोआप कमी होऊन जातील आणि तुम्हाला काहीही मागू शकणार नाही आणि कोणीही तुमच्याजवळ नक्कीच ती अपेक्षाही करणार नाही. म्हणून तुम्ही स्वतःला कधीच वेळ देणार नाही आणि कधीही कोणती गोष्ट घेणार सुद्धा नाही, कारण त्या पैशाची किंमत तुम्हाला ती कळालेली असते. म्हणून स्वतः कमवलेल्या पैशांनी फक्त गरजा पूर्ण होतात, शोक नाही. कुठल्याच गोष्टीचा गर्व कधीच आपण करू नका, कारण आज जे तुमच्याजवळ आहे उद्या ते नसूही शकते आणि ते मिटूनही जाऊ शकते. म्हणून कुणालाच कमी समजू नका.
ज्याला तुम्ही दगड समजत असाल तो हिरा सुद्धा असू शकतो आणि ते देव बघतही असतो. म्हणून जी लोक सरळ मनात उतरतात त्यांना नक्कीच तुम्ही सांभाळून ठेवले पाहिजे आणि जी मनातून उतरतात त्यांच्यापासून नक्कीच तुम्ही सावध राहिले पाहिजे. या वाक्यामध्ये तुम्हाला भरपूर काही गोष्टी या शिकायला मिळत असतील आणि आजचा संघर्ष जो असतो तो उद्याचे सामर्थ्य तुमच्यासाठी निर्माण करत असतो. म्हणून तुमचे जेव्हा विचार बदलतील तेव्हा तुम्ही आपोआप बदलू लागाल आणि तुम्हाला भरपूर मोठे यशही गवसेल. म्हणून स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की दुसऱ्यांच्या चुका शोधण्या इतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे. आणि माणसाने समोर बघायचं की मागे, यावरच पुढचं सुख दुःख हे आपलं अवलंबून असतं. आणि आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे आपण नक्कीच सोडून दिले पाहिजे आणि स्वतःचा विचार फक्त आपण केला पाहिजे. हिंमत एवढी ठेवा की तिच्यासमोर नशिबालाही झुकावं लागेल आणि तुम्हाला ते नक्कीच तुमच्यामध्ये आत्मविश्वासात ठेवावा लागेल. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कुणीही हरू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे मात्र नक्कीच आणि आपल्याला जिंकल्याशिवाय नक्कीच कोणी अडवू शकत नाही. कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते. म्हणून स्वप्न 3 असतात जे तुम्हाला झोपल्यावर पडतात. तुम्ही त्यासाठी कष्ट भरपूर केले पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीसाठी नक्कीच तुम्ही वेळ दिला पाहिजे. या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही. दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठीच दुःख राहतं. आपण फक्त हिंमत ठेवायला हवी आणि पुढे जायला हवं. म्हणून आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी आपल्याला नक्कीच करावी लागणार आहे आणि त्यासाठी आपल्याला भक्कम उभं राहावे लागणार आहे. म्हणून या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही. दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठीच दुःख राहतं. आपण फक्त हिंमत ठेवायला हवी. खऱ्या विद्यार्थ्याला सुट्टी कधीच नसते. सुट्टी त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते. म्हणून मैत्रीचे धागे हे कोळ्यापेक्षाही बारीक असतात पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात. तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्रघातानेही तुटणार नाहीत असे असतात. म्हणून कुणी कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे आणि जे शक्य नसेल तर कमीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे. म्हणून खरं तर सगळे कागद सारखेच असतात. त्याला अहंकार चिटकला की त्याचे सर्टिफिकेट होत असतात आणि ते सर्टिफिकेट गावभर आपण मिरवत सुद्धा असतो. म्हणून आयुष्य फार सुंदर आहे. ते फक्त चांगल्या विचारांनी आपल्याला जगता आलं पाहिजे. माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पाहू शकतात ज्याचे निर्धार ठाम असतात आणि ज्यांना कुठले तरी ध्येय गाठायचे असते. म्हणून नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरवण्यासाठी हाच खरा मार्ग आहे. आणि आपण जीवनामध्ये फक्त कर्म करत राहा. फळाची चिंता करू नका. तो आहे ना वर बसलेला, त्याने सगळं संकट दिलाय, मग मार्गही तोच दाखवेल. फक्त त्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि त्याचे गुणगान करत आपण नामस्मरण हे नक्कीच केले पाहिजे. म्हणून झालं गेलं विसरून जा हे दुसऱ्याला सांगणं खूप सोपं असतं पण जेव्हा स्वतःवर वेळ येते ना त्यावेळेस कळतं किती अवघड असतं आणि होऊन गेलेलं असतं ते विसरणं. म्हणून ते खूप भयानक असतं. म्हणून तुमची मनस्थिती कधीच हळवी ठेवू नका कारण हळवं मन ज्याचं असतं ना त्याला आजकाल बरोबर गोड गोड बोलून पद्धतशीर फसवलं जातं आणि तो फसत देखील असतो. म्हणून सगळे आपलेच आहेत, गरज पडल्यावर साथ देतील हा गैरसमज कधीच मनामध्ये बाळगू नका. वेळेला कोणी कोणाचं नसतं एवढं मात्र नक्कीच फिक्स आहे आणि सरळ सरळ जे आहे ते सांगायचं धैर्य आपल्यात हवं. त्यातून जी नाती टिकतील ती टिकतील, जी सोडावी लागतील त्याला इलाज नसतो. म्हणून लहानपणी वाटायचं परीक्षा फक्त शाळेत असतात पण आता कळलं आयुष्य जगताना खूप परीक्षा आपल्याला द्याव्या लागत असतात आणि त्या आपल्याला समजत सुद्धा नाही. हे मात्र निश्चित खरं आहे. मित्रांनो, स्वतःच्या जीवनाचं कोडं दुसऱ्यांच्या हातून चुकीचं सोडून घेण्यापेक्षा स्वतःच ती सोडवा. लेट होईल पण नक्कीच थेट होईल आणि त्याचा नक्कीच तुम्हाला अनुभव चांगला सुद्धा येईल. म्हणून लक्षात ठेवा, कोणाला तरी दिलेला त्रास कुठेतरी आपल्याला पण दुप्पट हा फेडावा लागत असतो आणि हे कर्म आहे. हे तुम्हाला नक्कीच फेडावं लागेल आणि यालाच तुम्ही घाबरून जीवनामध्ये चाललं पाहिजे. म्हणून जी माणसं समजावून सुद्धा समज नाहीत ना अशांना समजून सांगण्याचा प्रयत्न करणे टाळा. समुद्र खारट होता, खारट आहे आणि खारट राहणार आहे. म्हणून त्यात साखर मिसळून काही फरक पडणार नाही. म्हणून आयुष्यातील चुका सोडता जरी येत नसल्या तरी दुरुस्त नक्कीच करता येतात आणि त्या दुरुस्त आपण केल्याच पाहिजे. अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाची प्रकाशवाट दाखवणाऱ्या सर्व गुरूंना आपण नमस्कार केला पाहिजे आणि आपले स्वामी समर्थांना आपण दररोज नक्कीच नमस्कार करून घराबाहेर पडले पाहिजे. मनातलं ओझं कमी करण्याचे हक्काचं ठिकाण म्हणजे आपले स्वामी समर्थांचा दरबार आहे आणि त्यांच्या दरबारात जाऊन त्यांच्या पाया आपण नक्कीच पडलं पाहिजे. आणि ज्या माणसाच्या मनात स्वार्थ नसतो ना तीच माणसं बरोबरला बरोबर आणि चुकीला चूक म्हणण्याची हिंमत ठेवत असतात
आणि तीच माणसं भरपूर काही जीवनाचा अनुभव घेऊन बसलेले असतात. म्हणून आपल्याला कोणाला तरी ऐकावं लागेल आणि कोणाला तरी ऐकल्यानेच आपण जीवनामध्ये चांगले अनुभव घेऊ शकतो. कारण समोरच्याला बरोबर अनुभव आलेले असतात आणि त्याने ते जीवनही जगलेलं असतं. म्हणून रानावनात एकाकी पडलेलं फूल जसे कोणीही कौतुक करण्याची वाट न पाहता फुलत असते, तसेच तुम्ही कोणाच्या कौतुकाची वाट न पाहता तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांवर टिकून राहा. कौतुक करणारेच तुम्हाला शोधत येतील आणि एक दिवस नक्कीच तुमचं कौतुक होईल सुद्धा. म्हणून परिस्थिती जीवनाचा आरसा दाखवते. अनुभव त्याचं जीवनात कसे बदल करावेत ते शिकवत असतात आणि ते बदल आपल्याकडून घडवत असतात. म्हणून कुणालाही न दुखावता जगणे याच्या इतके सुंदर कर्म दुसरे कोणतेच नाही. ज्याला हे कळाले ना त्याला पुण्य कमवण्यासाठी आवश्यकता राहत नाही, कारण तो पुण्य कमवत असतो. म्हणून परिस्थिती कशीही असो आपल्याला उठून उभं राहण्याची जिद्द फक्त आपल्या मनात ही राहावी लागते. आणि भोग हे भोगूनच संपतात आणि भोगावेच लागतात. त्याचा भागाकार होत नाही पण बेरीज होऊ शकते. कर्म चांगलं असेल तर थोडीफार वजाबाकी होण्याची शक्यता मात्र नक्कीच असते आणि ती फक्त शक्यता असते. ते कमी होईल ना होईल हे फक्त तुमच्या कर्मावर अवलंबून असतं. म्हणून तुम्ही कर्माचा पाठलाग करा. भाग्य तुमचा पाठलाग हे नक्कीच करणार आहे. आणि आयुष्यातील कोडी तुम्हाला सोडवायची असतील ना तर स्वभावात तुम्हाला गोडी ही आणावीच लागेल आणि स्वतःबद्दल अभिमान असावा, पण कोणत्याही गोष्टीचा मात्र अहंकार आपल्याला नसावा एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून 1000 चुका करा पण एकच चूक 1000 वेळा कधीच तुम्ही करू नका आणि त्यामागे नक्कीच धावू नका. म्हणून दुसऱ्यांच्या दोषाचे वर्णन तुमच्याकडे करणारे लोक तुमच्या दोषाचे वर्णन तिसऱ्याकडे करतात हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तेच तो व्यक्ती दुसऱ्याकडेही बोलत असेल याचे आपण ठाम उत्तर देऊ शकत नाही. मग त्यासाठी तुम्हाला माणसं ओळखायला शिकायला लागतील. आणि शारीरिक सौंदर्य हे कालांतराने नष्ट होत असते पण आत्मिक सौंदर्य कधीच नष्ट होत नाही. ते शेवटपर्यंत तसेच असते आणि तसेच टिकून सुद्धा राहते. म्हणून असण्यासाठी सोबत कोणतरी असावं लागतं. म्हणून चांगले माणसं जोडत चला आणि चांगल्या माणसांसोबत तुम्ही नक्कीच राहत चला. स्वामी सांगतात ज्याचं कोणी नसतं त्याचे आम्ही असतो. म्हणून भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं अनमोल वचन स्वामींनी आपल्याला दिलंय आणि तेच तुम्ही नक्कीच कानामध्ये तुमच्या गुणगुणलं पाहिजे आणि स्वामींची आठवण तुम्ही दररोज काढली पाहिजे. म्हणून ओंजळीत आपल्याला हवं तेवढंच पाणी भरावं. मनाची तहान भागवतं सुखाच्या क्षणाला नक्कीच तुम्ही घेरावं आणि सुखाचे क्षण हे आयुष्यातले नक्कीच तुम्ही जगून घ्यावे. आणि ज्यांना आपले विचार पडत नसतील त्यांना प्रतिउत्तर कधीच देत बसू नका, कारण गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू दिल्यास गाळ आपोआप खाली होतो आणि समोरच्या माणसाला नक्कीच त्याला अनुभव आल्यावर सर्व गोष्टी या समजत असतात. म्हणून भलेही तो जमाना कागदाचा होता पण पत्रातल्या भावना मात्र 2-4 महिने सहज टिकायच्या. आजकाल आयुष्यभराच्या आठवणी सुद्धा एका सेकंदात बोटाने डिलीट मात्र करता येतात आणि आपण त्या मोबाईलच्या आहारी नक्कीच झालेलो आहे. म्हणून रस्त्यांचा दर्जा कळायला फक्त पाऊस पडावा लागतो आणि माणसांच्या दर्जा कळायला फक्त एक प्रसंग हा पुरेसा असतो. आणि त्यात कळून जातं की समोरची व्यक्ती आपल्या सोबत आहे की आपल्या विरुद्ध. म्हणून काटा जरी काट्यासारखा वागला ना तरी फुलाने आपलं फुलणं हे कधीच सोडायचं नसतं आणि तो सोडतही नसतो. म्हणून कुठे कोसळायचं हा पावसाचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण किती भिजायचं हे मात्र आपल्या हातात आहे. म्हणून आपण तसंच केलं पाहिजे. आपण किती काम करायचं आणि कोणाला किती द्यायचं हे आपण स्वतः ठरवायचं असतं. नंतर त्याला काहीच करू आपण शकत नाही. माणसाचं मन निर्मळ असलं की माणसाला माणसं कमवण्यासाठी मेहनत करावी लागत नाही. आणि स्वामी म्हणतात चांगल्या लोकांच्या संगतीत नक्कीच तुम्ही राहा. तुम्ही प्रगतिशील व्हाल आणि चांगल्या लोकांच्या संगतीत राहिल्याने तुमच्या जवळ चांगले विचार सुद्धा येतील आणि तुम्ही यशाच्या नक्कीच शिखरावर जाऊन पोहोचाल. म्हणून सावली तुम्हाला निर्माण करायची असेल ना तर उन्हात होरपळायला तुम्हाला शिकायला लागेल आणि तुम्हाला मेहनत ही नक्कीच करावी लागणार आहे. म्हणून भक्ती म्हणजे माऊली आहे, माऊली म्हणजे पंढरी आहे आणि पंढरी म्हणजे वारी आहे. आणि ती वारी आणि त्यातला आनंद आपण नक्कीच बघितला पाहिजे. तसंच ते लोक जसे आनंदी असतात तसेच आपण जीवनामध्ये पूर्णपणे आनंदी राहायला हवे. आणि पूर्णपणे आनंदी राहिल्याने आपल्यालाही तितका उत्साह आणि तितका आनंद पूर्ण जीवन जगताना येऊ शकतो. आणि प्रत्येक पावलावर आपल्याला संकटे आहेतच, पण त्यात पण आनंद शोधून आपल्याला पुढे पुढे जायचं आहे याचाच त्याचा अर्थ होतो. म्हणून रात्रभर गाढ झोपावं लागणं याला सुद्धा नशीबच लागतं. पण हे नशीब मिळवण्यासाठी दिवसभर इमानदारीचं आयुष्य मात्र आपल्याला जगायला लागणार आहे. कारण आपण इमानदारीने आयुष्य जगलो तर आपल्याला नक्कीच चांगली झोप सुद्धा लागणार आहे. म्हणून जो सतत चिंता करत असतो त्याच्या मागे सगळी संकट येत असतात आणि जो व्यक्ती फक्त आनंद असतो त्याच्या मागे सर्व सुखे मात्र येत असतात. म्हणून कोणतंच ध्येय माणसाच्या धाडसापेक्षा मोठं नाही. जिंकतो तो लढाईसाठी तयार असतो. आणि म्हणून जिंकायला शिका आणि प्रत्येक गोष्टी तुम्ही जिंकलात असंच नाही
काही गोष्टी तुम्हाला हरावी लागेल, मग ती तयारी तुम्ही नक्कीच ठेवली पाहिजे. आणि विरले अंतर्बाह्य अंधाराचे भय, पसरले सूर्याच्या तेजाचे वलय, उजळली अंतरी जाणीवेची ज्योत, चैतन्याशी जुळावे गणगोत. म्हणून असंच आपण नक्कीच प्रत्येकाशी मन जुळून घेतलं पाहिजे आणि चांगल्या लोकांच्या संगतीत आपण तेवढं राहिलं पाहिजे. काही लोकांना नाती तुटली तरी चालतात, पण स्वतःचा अहंकार आणि चुका मान्य करायला ते नक्कीच तयार नसतात. अशांना तुम्ही नक्कीच सोडून द्यायला हवं आणि त्यांचा नक्कीच पाठलाग तुम्ही नाही करायला हवा. आणि तो पाठलाग केला तर ते नुकसान तुम्हालाच भोगावं लागणार आहे आणि पूर्णपणे तुमच्या अंगाशी येणार आहे, हे मात्र निश्चित. म्हणून उत्तम पुस्तक तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतं, हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही चांगली पुस्तकं वाचली पाहिजे आणि आपले ग्रंथ हे वाचलेच पाहिजे. तेव्हाच तुम्हाला कुठेतरी चांगल्या गोष्टी या शिकायला मिळत असतात आणि चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडत असतात. म्हणून कधी कधी आपण त्या लोकांचा विचार करण्यात वेळ घालवतो जे आपल्याबद्दल एक सेकंदही विचार करत नाही आणि ते काही करू शकत नाही. म्हणून आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात याला जास्त महत्व मात्र असतं. म्हणून चूक क्षम्य असते, प्रतारणा नाही. मित्रांनो, सखोल अभ्यास, निरीक्षणाची आस, कल्पनेचा ध्यास आणि निरंतर प्रयास हाच आहे सुंदर कलाकृतीचा श्वास. आणि हाच श्वास तुम्हाला जीवनामध्ये पुढे पुढे घेऊन जात असतो आणि तुमचं ध्येय हे वाढवत देखील असतो. म्हणून तुम्ही त्याच प्रकारे जीवन नक्कीच जगायचं आहे. ओठांवर हसू येत होतं, खांद्यावर कसलंच ओझं नव्हतं. खरं तर बालपणी समाधान अधिक होतं आणि भरपूर काही गोष्टी आपण बालपणी मस्त मजेत आपण भरपूर एन्जॉय सुद्धा केल्यात. म्हणून तुम्ही सूर्योदयासोबत अंधार दूर करणारा प्रकाश येतोच, फक्त रात्र संपेपर्यंत धीर तुम्ही धरायला हवा, हे मात्र निश्चित. आणि जगात कोणतीही गोष्ट किती मौल्यवान असली तरी झोप, शांती आणि आनंद यापेक्षा मोठं काही नाही आणि असणारही नाही. कारण तुम्हाला झोप जर लागली नाही तर तुम्ही किती त्रासाल आणि तुमच्या मनात शांती नसली तर तुम्हाला भरपूर काही गोष्टी या समजणार सुद्धा नाही. तुमच्या जीवनात जर आनंद नसेल तर तुमचं जीवन जगून काही फायदा सुद्धा नसतो. म्हणून आपल्या जीवनात या तीनच गोष्टी चांगल्या प्रकारे घडल्या पाहिजे: झोप, शांती आणि आनंद. बस याच गोष्टी तुमच्या आयुष्यात चांगल्या असतील तर तुम्ही श्रीमंत देखील आहात. म्हणून पैंजण जरी सोन्याचं असलं तर ते पायातच घालतात आणि टिकली जरी 2 रुपयांची असली ना ती कपाळीच लावली जाते. म्हणून किमतीवरून कोणाचं अस्तित्व तुम्ही ठरवू नका. प्रत्येकाची किंमत किती असली पण ज्यावेळी ते कामाला येतं त्याची किंमत वाढून जात असते. म्हणून तुम्ही फक्त मदत करण्याची जिद्द तुमच्या जवळ असली पाहिजे. आपले असोत किंवा परके, अडचणीत मदत करण्यासाठी मनात फक्त माणुसकी असायला हवी आणि तीच माणुसकी आपण जपून ठेवली पाहिजे. थोडा वेडेपणाही असावा जगण्यात, कारण जास्त समजूतदारपणा त्रास देतो आयुष्यात आणि तो त्रास आपल्याला पूर्ण आयुष्य भोगावा लागत असतो. म्हणून कुणालाही न दुखवता जगणे नक्कीच तुम्ही या प्रकारे जगले पाहिजे. आणि असे जगले तर तुम्हालाही देव कधीही दुखावणार नाही. दुसऱ्यांच्या चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा आपण कसे चांगले वागू शकतो यावर आपण जास्त लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि त्याच्यानेच आपला विकास देखील संभव असतो. म्हणून दिवा देखील तेव्हाच प्रकाश देतो तेव्हा त्याला तूप आणि वात असते. म्हणून आधी स्वतःला परिपूर्ण आपण करा, मग इतरांना करायला शिका. म्हणून आपण जेव्हा परिपूर्ण होतो तेव्हाच आपण भरपूर काही गोष्टी या जीवनात अनुभव घेत असतो आणि त्या गोष्टी दुसऱ्यांना सांगतही असतो. म्हणून आयुष्यात जेव्हा कोणी तुम्हाला चांगला सल्ला देतं तेव्हा त्याचा आदर करा, कारण अनेकांना आपल्या समस्या योग्य सल्ल्याने सोडवता येतात आणि त्या अनुभवानेच नक्की शिकायला मिळत असतात. म्हणून नेहमी आनंदी असणाऱ्या व्यक्तीसाठी परिस्थिती कधीही वाईट असू शकत नाही, ती चांगलीच असते आणि चांगलीच असणार सुद्धा आहे. म्हणून प्रत्येक दिवस असतो झकास, नका हो तुम्ही कधी उदास, तुम्ही आहात एकदम खास, आनंदी राहा प्रत्येक क्षणास आणि प्रत्येक क्षण भरभरून तुम्ही जगायला हवा. म्हणून नको आशा आणि नको कोणती निराशा, फक्त पुढे जात राहा, सापडेल तुम्हाला नवी दिशा आणि नव्या दिशेला नवीन कामं तुम्ही नक्की सुरू करू शकाल. आणि मित्रांनो, प्रयत्न करा एवढे की अपयशाला देखील मानेल हार, संकटे समूळ नष्ट होतील, जिद्दीने करा प्रतिकार आणि जिद्दीनेच तुम्ही पुढे सरसावत जायचंय आणि जिद्दीने सगळ्या गोष्टी करायचंय. काय बिघडू शकतं याचा विचार करून काळजी करण्यापेक्षा काय चांगलं होऊ शकतं याचा विचार करून आपण आनंदी राहिलेलं केव्हाही चांगलं असतं. आणि आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काहीतरी शिकून जात असते. काही कसं वागायचं ते शिकवतात तर काही कसं जगायचं ते शिकवतात. तसेच जीवनात कठीण परिस्थिती सुद्धा एका वॉशिंग मशीन सारखी आहे, जे आपल्याला खूप टक्कर मारते, गोल फिरवते आणि पिळते सुद्धा. पण जेव्हा आपण त्यातून बाहेर येतो तेव्हा आपलं व्यक्तिमत्व पहिल्यापेक्षा अधिक स्वच्छ, चांगलं आणि चमकदार झालेलं असतं. म्हणून नम्रता आणि आदर हे गुण समाजात तुमचा दर्जा उंचावतात आणि त्यांना नेहमी तुमच्या सोबत ठेवा आणि तुमच्या सोबत ते बाळगलेच तुम्ही पाहिजे. देव धर्म पाहत नाही,
देव फक्त तुमचे कर्म पाहतो आणि ते जर चांगले असतील तर देव तुमची कोणती नक्कीच तुमच्या मनामध्ये जी आशा असेल आणि जे तुम्ही देवाकडे मागत असाल ते पूर्ण करत असतो. म्हणून आनंद स्वतःपर्यंत ठेवल्यास खूप कमी वाटेल, परंतु सर्वांसोबत वाटल्यास खूप वाढेल आणि तो वाढत वाढत जातो. म्हणून आरंभ करण्यासाठी आपण सर्वोत्तम असणं महत्वाचं नाही, तर सर्वोत्तम होण्यासाठी आरंभ करणं महत्वाचं आहे. आणि तो आरंभ जर केला तर आपल्याला अनुभव येत जातील आणि आपण त्यातून भरपूर काही शिकत जाऊ. मग तसं आपल्याला पुढे जात जात कळत सुद्धा जातं. म्हणून प्रत्येक नवीन दिवसासोबत नवीन मार्गावर चालण्याची आशा सुद्धा जागृत होत असते आणि ती नवीन आशा आपल्याला वेगळ्या दिशेने घेऊन जात असते. म्हणून रात्रराणीच्या गंधाने रात्र रूपाला ग आली, निशिगंध आला फुलून निशा गंधमय झाली. आणि अशीच निशा गंधमय होत जाते. आयुष्याचंही असंच असतं. आयुष्य खळखळून जगण्याचा एक छोटासा नियम आहे. रोज काहीतरी नवीन चांगले लक्षात ठेवा आणि रोज काहीतरी वाईट तुम्ही मनामधून काढून टाका. नेहमी प्रथम स्थानावर राहा. स्मित हास्य करताना, प्रशंसा करताना, सहकार्य, क्षमा करताना आणि आपल्या चुका स्वीकारताना सुद्धा. म्हणून आपल्या चुका जर झाल्या तर त्या स्वीकारायला देखील शिका. आणि तो माणूस खूप बलाढ्य असतो आणि त्याच्यामध्ये खरंच चांगली हिंमत सुद्धा असते. म्हणून कोणाचाही द्वेष करण्याची सवय जीवनात कोणतेही सुख मिळवू देत नाही. ही सवयी आपली मानसिक शांती भंग करत असते आणि आपल्याला नक्कीच चुकीच्या मार्गाला घेऊन जात असते. म्हणून शब्द गोड असतील तर कोणत्याही नात्यात कडवटपणा कधीच येत नसतो आणि तो येणारही नाही. म्हणून खरा आनंद हा वाटण्यात असतो, घेण्यात किंवा मागण्यात नाही. तुम्ही एकदा दुसऱ्याला देऊन बघा, तुम्हाला असा आनंद मिळेल जो आनंद कुठेही मिळू शकत नाही. म्हणून चारित्र्यवान माणूस केवळ शिक्षणामध्येच वृद्धी करत नाही, तर तो इतरांच्या हृदयातही घर करत असतो आणि इतरांच्या हृदयातही राहत असतो. म्हणून सुखदुःखांच्या लपंडावातच जीवनाचा खराखुरा आनंद आहे आणि हाच आनंद जगत आपण जगलं पाहिजे, हे लक्षात आपण ठेवलं पाहिजे. आयुष्यातील सर्वात सोपी गोष्ट म्हणजे बोट दाखवणे आहे आणि सर्वात कठीण गोष्ट म्हणजे आपली चूक मान्य करणं आहे. आणि हे दोन्ही गोष्टी जर तुम्ही केल्या तर नक्कीच तुम्ही जीवनामध्ये दुसऱ्यासारखं वागाल. आणि तुम्ही फक्त एक गोष्ट करा, कोणावर बोट दाखवू नका आणि कोणाची चूक काढू नका आणि स्वतःची चूक ही नक्कीच तुम्ही स्वीकारायला शिका. तेव्हाच तुम्ही मोठे व्हाल आणि तुम्ही जीवनामध्ये भरपूर काही अनुभव मिळवाल. म्हणून आनंदी तो नाही ज्याच्याकडे सर्व काही आहे, आनंदी तो आहे ज्याच्याकडे समाधान आहे. आणि ज्याच्याकडे समाधान असते तो व्यक्ती नक्कीच आनंद असतो. आणि इच्छेचा अंत म्हणजे चिंतेचा अंत आहे आणि चिंतेचा अंत म्हणजे आनंदाची सुरुवात आहे. कारण आपण चिंता करत बसलो तर नवी गोष्टी आपल्याला समजत नाही आणि नवीन गोष्टी आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. म्हणून त्या आपण विसरत चालत असतो. म्हणून तसं करू नका. तुम्ही चिंता कोणत्या गोष्टीची करताय यावर सुद्धा तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे. म्हणून तुम्ही कधीही एक गोष्ट करा, आनंदात जगावे जीवनातील क्षण, दुःखही हसेल पाहून तुमचं हसरेपण. म्हणून प्रत्येक गोष्ट ही आनंदात जगायची आणि आनंदात आपण करून पुढे सरसायचं आहे. जीवनात दोन बाजू असतात, सुख आणि दुःख. त्यामधील आपण कुठली पाहतो हे जास्त महत्वाचे आहे आणि त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला कसा आहे हे पण जास्त महत्वाचं असतं. आणि म्हणून जीवनामध्ये तुम्ही नक्कीच कष्टाविना मिळवलं की अहंकार निर्माण होतो आणि कष्टाने मिळवलं की जाणीव ही निर्माण होत असते. दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करा, दिवस प्रेमाने घालवा आणि दिवसाचा शेवट हा शांतीने करा. आज परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे आणि आजच परमात्मा आपल्याला नक्कीच आपल्याला कुशीत घेत असतो. म्हणून कर्म एक असं रेस्टॉरंट आहे ना, तिथं ऑर्डर द्यायची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. म्हणून आपण जे कर्म करतो तसेच आपल्यासोबत घडत असतं आणि तेच आपल्यासोबत घडणार सुद्धा आहे. म्हणून जे चांगले वागतात त्यांचे आभार माना आणि जे वाईट वागतात त्यांना हसून नक्कीच तुम्ही दूर ठेवा. म्हणून नकारात्मक दृष्टिकोन हा पंक्चर झालेल्या टायरासारखा असतो, त्याला बदलल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आणि अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यातील काल्पनिक समस्या निर्माण करतो ज्या अस्तित्वात नसतातच आणि त्या आपण नक्कीच आणून त्या आपल्याजवळ टाकत असतो. म्हणून उत्तम आरोग्य हे औषधोपचारातून येत नाही, तर ते कित्येक वेळा ते मनशांती, हास्य आणि प्रेमातून येत असतं. म्हणून घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं नसतं. दोन्हीचा उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात समाधान नांदणं जास्त महत्वाचं असतं. आणि जीवनात काही क्षण असे येतात जे जीवनातील अव्यक्त विचारांना पूर्णत्वास नेतात आणि पहाटेच्या स्वप्नांना सत्यात उतरवतात. म्हणून आयुष्याची सोनेरी पहाट ते घेऊन येत असतात आणि आयुष्य आपण चांगल्या पद्धतीने जगत असतो. म्हणून नुसतीच भाकरी कमावणे नाही, तर कमावलेली भाकरी एकत्र बसून खाणे म्हणजे खरं कौटुंबिक सुख आहे आणि ते आपण अनुभवलं पाहिजे. म्हणून शरदाच्या चंद्रप्रकाशी चांदण्या दुधात न्यायाल्या, शुक्र चमके एकसारखा पाहून श्यामला सावल्या. म्हणून आपल्यालाही कोणतरी बघून असं सावळलं पाहिजे.
आणि नक्कीच आपण तसं वागलं पाहिजे आणि नम्र आपण राहिलं पाहिजे. 2 क्षणाचे असते भांडण, 7 जन्माचे असते बंधन. किती आले जरी संकट, नेहमी आनंद राहो सहजीवन. आणि असंच आपण आनंदी राहिलं पाहिजे आणि सहजीवन एकमेकाची साथ देऊन आपण पुढे गेलं पाहिजे. जगातील सर्वात मोठा अलंकार म्हणजे मेहनत आहे आणि जगातील सर्वात चांगला साथीदार म्हणजे आपला अनुभव आहे. आणि तो आपल्यासोबत नक्कीच पुढे येत असतो आणि आपल्याला तो साथ देत असतो. म्हणून नातं काय आहे हे जाणून घेण्यापेक्षा त्यात आपलेपणा किती आहे हे आपण अनुभवणं जास्त महत्वाचं असतं. आणि नात्यात गोडवा तेव्हाच वाढतो जेव्हा संवाद हा आपल्याला मनापासून होत असतो आणि मनापासून तो संवाद आपण करतही असतो. म्हणून भक्ती प्रवासात असेल तर ती यात्रा बनवून जाते, भोजनात जर असेल तर तो प्रसाद बनवून जातो, भुकेत जर असेल तर तो उपवास होऊन जातो आणि घरात जर असेल तर ते घर हे मंदिर बनून जाते. म्हणून आपण प्रत्येक गोष्टी ती भक्ती शोधलीच पाहिजे आणि भक्ती ही परमेश्वराची केलीच पाहिजे. आपले मन शांत राहते आणि प्रत्येक गोष्टीचा चांगला अनुभव आपल्याला येत असतो. म्हणून जीवनात धैर्य ठेवा. योग्य वेळ आल्यावर परमेश्वर तुम्हाला सर्व काही देईल. ज्यासाठी तुम्ही मेहनत घेतली आहे ते सर्व काही फळाला येईल आणि तुमचे नक्कीच मेहनत रंग लावेल. म्हणून जीव झाली शाळा, अनुभव झाला गुरु. शिका सर्व येथूनच, अभ्यास तुमचा ठेवा फक्त सुरू. आणि जीवनाचा अभ्यास असाच आपल्याला करत राहावा लागणार आहे. म्हणून जोपर्यंत माणूस दुःख आणि त्रास सहन करत नाही ना तोपर्यंत त्याची प्रतिभा ही जगासमोर येत नाही आणि उमटत नाही. म्हणून तुम्हाला त्रास हा सहन करावाच लागेल आणि दुःख तुमच्या वाट्याला येणारच आहेत. म्हणून प्रेम, ज्ञान आणि भक्ती ही अशी संपत्ती आहे जी सर्व काही संपल्यानंतरही तुमच्याजवळ बाकी राहते आणि ती तुमच्याजवळून कोणी घेऊही शकत नाही. म्हणून काही गुण पाहतात, काही फक्त दोष पाहतात. खास ते बनतात जे दुसऱ्यांचं मन पाहतात. आणि मन जर चांगलं असलं तर समोरचा व्यक्तीही तितका चांगला आणि आवडीचा होतो. म्हणून चांगली कल्पना दाखवली जात नाही आणि वाईट विचार लपवले कधीच जात नाही. फक्त जीवनामध्ये संशय आला तिथे विश्वास थांबत नाही आणि विश्वासाच्या पाठोपाठ प्रेमाही मात्र निघून जात असतं. म्हणून जो दुसऱ्याला मोठं करण्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्ची घालतो तोच खरा महान व्यक्ती असतो. आणि त्याला आपण नक्कीच प्रत्येक ठिकाणी महान ठेवलं पाहिजे आणि त्याचे उपकार कधी विसरू नये. अहंकार त्याला असतो त्याला कष्ट न करता सर्व काही मिळून जातं. कठोर परिश्रमातून आनंद मिळवणारी व्यक्ती इतरांच्या कष्टाचाही आदर मात्र करत असते आणि त्यालाही पुढे घेऊन जात असते. म्हणून आयुष्यात फक्त नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे. जो ज्याच्याकडे आहे त्याच्या भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरी तो आयुष्याचं नक्कीच यशस्वी होतो आणि होणारच आहे. म्हणून दुसऱ्याची मदत करताना जर मनात आनंदाची जाणीव होत असेल तर ती खरी सेवा असते आणि तिथेच आपला परमेश्वरही असतो. त्याची सेवा आपण मनापासून केली पाहिजे. म्हणून सर्व शब्दांचा अर्थ सापडतो पण जीवनाचा अर्थ जीवन जगूनच सापडतो आणि नात्यांचा अर्थ नात्याची पूर्तता करूनच आपल्याला सापडत असतो. म्हणून तोच अनुभव घेऊन आपण प्रत्येकाचं वागणं हे बघितलंच पाहिजे आणि त्यानुसार ठरवलंच पाहिजे. म्हणून जीवन केव्हा संपेल हे कुणालाच माहिती नसते. मनासारखं जगून घ्या कारण हा जन्म पुन्हा तुम्हाला कधीच मिळणार नाही आणि मिळूही शकत नाही. कारण जीवन एक गाणं आहे, ते गुणगुणत राहावं आणि ते जसं गुणगुणत आपण पूर्ण आयुष्य जगून घ्यायचं आहे. सुकलेल्या सगळ्या पानांना कधी कधी एक पान हिरवं दिसतं. जसं हजारोंच्या घोळक्यात एक कोणीतरी आपलं असतं तेच आपल्याला दिसत असतं. तसंच आपलं ध्येय आपण ठरवायचंय आणि फक्त त्याच्याकडेच बघायचंय आणि त्याच्या दिशेनेच आपण जायचं सुद्धा आहे. म्हणून कोणत्याही गोष्टीचा अहंकार नसावा. अहंकाराने स्वतःचा पराभव होतो तर स्वाभिमानाने आपण यशाचे साक्षीदार होतो आणि स्वाभिमान आपण नक्कीच ठेवला पाहिजे. स्वामी भक्तांनो, आपण जर पराक्रमी महान अशा व्यक्तींच्या इतिहासाचा अभ्यास केला असता असं दिसून येते की त्यांचे कार्य हे अद्वितीय आहे. त्यामुळे त्या स्वतःची ताकद लक्षात घेऊन आपण काम करत राहा. कारण महान असे व्यक्तिमत्व स्वबळावर लढणारेच निर्माण करू शकतात आणि तेच लोक पुढेही जाऊ शकतात. म्हणून ज्या क्षेत्रात काम कराल तर ते असे करा की त्या क्षेत्रातील दिग्गजाने तुमच्या कामाचे कौतुक केले पाहिजे आणि तुमचे काम त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. म्हणून कोणत्याही क्षेत्रात जाल तिथे तुम्ही नक्कीच तुमचा यशाचा झेंडा हे गाडूनच याल हे मात्र निश्चित. म्हणून जेव्हा कोणताही मार्ग दिसत नसेल, निराशा झाला असाल तेव्हा उठा, जागे व्हा आणि कामाला लागा. यानुसार जगा. तुमच्या जीवनाला संजीवनी नक्कीच मिळेल आणि प्रत्येक गोष्ट तुम्ही चांगल्या रीतीने करू शकाल. म्हणून विजय मिळवण्यासाठी मैदानात घट्ट पाय रोवून उभे राहायचे धाडस दाखवा. कारण अशक्य वाटणारे विजय खेचून आणण्याचे काम धाडस करत असते. आणि ध्येय गाठताना थकाल तेव्हा न थांबता प्रयत्न करण्यास महत्त्व दिले पाहिजे. त्यासाठी ससा आणि कासवाची गोष्ट लक्षात घ्या. कारण कासवी शर्यत त्यांच्या न थांबता केलेल्या प्रयत्नांमुळे जिंकले होते हे मात्र निश्चित. म्हणून तुम्ही न थांबता प्रयत्न जीवनात करत राहिले पाहिजे. एक दिवस तुमचाच असेल आणि विजय तुमचाच होणार आहे. म्हणून आपल्या सभोवतालची परिस्थिती
ही आपणास एक चांगली व्यक्ती म्हणून घडविण्यास महत्वाची असते. ज्याप्रमाणे जमिनीत पीक येण्यासाठी ती जमीन सुपीक असण्याची परिस्थिती गरजेची असते, त्याचप्रमाणे आपणही चांगले व्यक्ती असल्याची नक्कीच आपण खात्री करून घेतली पाहिजे. अपयश पदरी आल्यानंतर स्वतःवर विश्वास ठेवून पुन्हा नव्याने जीवन सुरुवात करण्याचा प्रयत्न करा. कारण अशा काळातच खूप व्यक्ती खचून जाऊन प्रयत्न करत नाही आणि त्यांना यशही मिळत नाही, आणि त्यांच्या यश हे 2 पावलावरच असते हे त्यांना समजत देखील नाही. म्हणून तुम्ही तसं समजू नका की तुमच्या पाठीमागे कोणाचा हात नाही. खुद्द स्वामी समर्थांचा हात आपल्या पाठीमागे आहे, म्हणून आपल्याला भिण्याची काही गरज नाही आणि आपण भिवूही शकत नाही. म्हणून जीवनात माघार घेण्याचा विचार मनात येईल तेव्हा मंदिरात असलेली मूर्ती पहा, कारण त्या मूर्तीला सुद्धा देवपण प्राप्त होण्यासाठी हातोड्याचे घाव हे सहन करावे लागतात आणि तेव्हाच ती मूर्ती होत असते. म्हणून एवढं लक्षात घ्या, फक्त स्वामींचं नामस्मरण करा आणि स्वामींना नक्कीच तुम्ही त्यांची सेवा मनोभावाने आणि निर्मळ मनाने करायची आहे. म्हणून तुम्ही करत असाल तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि स्वामी समर्था आम्हाला सुखी समाधानाने निरोगी ठेवा हीच तुमच्या चरणी प्रार्थना असं नक्कीच टाईप करा. इच्छाशक्ती असणे हे एका खंबीर मनाचे लक्षण आहे आणि एक खंबीर मन कोणत्याही परिस्थितीची झुंज देण्याची ताकद देते. त्यामुळे इच्छाशक्ती गरजेची आहे आणि इच्छाशक्ती तुमची वाढलीच पाहिजे. म्हणून ज्ञान मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग हा पुस्तकांची मैत्री करा आणि त्याचा फायदा म्हणजे पुस्तके आपल्याला कमी वयात अमूल्य ज्ञान हे मिळवून देतात आणि भरपूर काही शिकवून जात असतात. म्हणून अशक्य अशा गोष्टी शक्य करण्याचे बळ हे स्वतःमध्ये ठेवा, कारण वेळेने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरवण्यासाठी व्यक्तीचा परिचय जगाला करून दिला जातो. म्हणून तोच परिचय आपलाही होणार आहे. म्हणून आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे यावर आपले जीवन हे नक्कीच अवलंबून असते. कारण दृष्टिकोन जर सकारात्मक असेल तर कितीही संकटे आणि अडचणी आल्या तरी त्यावर मात करून यश मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची ताकद आपल्याला मिळत असते आणि ती ताकदच आपल्याला पुढे घेऊन जात असते. म्हणून जबाबदारीची जाणीव असणे हे अत्यंत गरजेचे आहे, कारण जबाबदारीची जाणीव आपणास ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यास मदत करत असते आणि प्रामाणिकपणामुळे सत्याचे रक्षणही आपले होत असते. आणि हा संपूर्ण स्वामी संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबही नक्कीच करा. चला तर मग भेटूया असाच एका गोड संदेशामध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.